पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मका खरेदी सुरू करावी, ऑनलाईन बुकिंग करणे व स्लॉट काढणं हे शेतकऱ्यांना जमत नाही। शाणाभाऊ सोनवणे, जिल्हा प्रमुख। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या प्रशासनाच्या वतीनं दुर्लक्ष होत आहे, म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून कापसाचा काळा बाजार सुरू आहे। येथील जिनिंगमध्ये सीसीआय मार्फत कापूस घेतला जात आहे, परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहेत। कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं, स्लॉट काढणं हे शेतकऱ्यांना जमत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना कमी दरात द्यावा लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून व्यापाऱ्यांचाच फायदा या ठिकाणी होत आहे। सीसीआयनं शेतकऱ्यांचे आधार कार्ड व 7/12 यावरच कापूस व मका याची खरेदी करावी। तसेच शिंदखेडा व दोंडा येथील सीसीआयनं मका विक्री देखील अद्याप सुरू केलेली नसून मका खरेदीची फक्त नोंदणी सुरू आहे। तसेच त्यात फक्त नोंदणीचे सर्व्हर हे सुरळीत चालत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांची नोंदणी ही होत नाहीये। त्याचप्रमाणे आता मका खरेदी ही तात्काळ सुरू करावी अशा अनेक मागण्या व आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी केला आहे। शासनाच्या सीसीआय कापूस केंद्रावर ऑनलाईन स्लॉट बुकिंगची अट लादण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे। त्यामुळे जाचं कटी वगळून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाला शाणाभाऊ सोनवणे यांच्या वतीनं देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। मुख्य संपादक जतीन बोरसे, शिंदखेडा। गेल्या अनेक दिवसापासून कापसाचा काळा बाजार चालू आहे। जिनिंगमध्ये सीसीआय मार्फत कापूस घेतला जातोय, परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे। कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं, त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे। म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आमचं सगळं लक्षात आलं। आमची एक मागणी आहे की बाबा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी 7/12 उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी जिनिंगला सीसीआयने खरेदी करावी आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे, परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही। मका खरेदी केंद्र शिंदखेडा आणि दोंडाच्या मध्ये तात्काळ चालू करावं। त्याचप्रमाणे PM किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाही। त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती 8-9 गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले, पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाहीये आणि बिबट्याने कहर केलेला आहे। त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो, निवेदन देणार आहेत। आज निदर्शने केली, अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।